रामकृष्ण हरी. मी प्राध्यापक डॉक्टर वसुंधरा गुडे. खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये इच्छा होती की आपण आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत पायी वारी करावी. आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली 2 वर्षापूर्वी, म्हणजे 2023ला. आणि मग मी विचार करत होते की आपल्याला चालण्याचा त्रास होतो, कमरेचा त्रास होतो, कसं काय वारी करणार. पण मनामध्ये दृढनिश्चय केला आणि दृढनिश्चय करून मग ठरवलं की आपण खरंच पायी वारी करायची. आणि मी त्यावेळेस मग पायी वारी करणारे जे हरिश्चंद्र चेवले मामा आहेत त्यांना मी फोन केला आणि मी त्यांना म्हणाले की मामा, आणि असं असं आम्हाला पायी वारी करायचं आहे. तर ते म्हणाले, तुम्ही करणार का पायी वारी? तुम्ही तर विमानाने फिरणारी माणसं आणि पायी वारी कशी काय करणार? तर मी म्हणाले, मामा, मी शेतकऱ्याची मुलगी आहे, विमानाने फिरते, पायी चालते, रिक्षाने चालते, असं काहीच नाही, आणि मी करेन पायी वारी. मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग ते म्हणाले की की आपले पांडुरंग पोद्दार महाराज आहे, त्यांची दिंडी आहे, त्या दिंडीसोबत आपण जाऊया. आणि मग ठरवलं जायचं. पण आता मग सोबत कुणाला घ्यायचं, कसं जायचं, काय करायचं? मग मी माझी मोठी मुलगी पल्लवी विवेकानंद चांबले तिला विचारलं, अगं पल्लवी, आपण जाऊया का पायी वारीला? तर ती आनंदाने तयार झाली. आणि तयार झाल्यानंतर मग तिच्या काही मैत्रिणी, माझ्या काही मैत्रिणी, माझी बहीण छाया रामसने, असं मिळून आम्ही पायी वारीला निघालो. मग निघाल्यानंतर मग कसं निघायचं, कसं जायचं? तिथं तर गेल्यानंतर आपल्याला तंबूमध्ये राहावं लागेल आणि कधी कधी आपल्याला पायी चालणं शक्य नाही झालं तर मग काय करावं लागेल. म्हणून मग आम्ही काय केलं माहिती आहे का, की मालवाहतूक जी आयशर गाडी असते ती आयशर गाडी केली, बुक केली, त्यामध्ये गाद्या टाकल्या आणि त्यामध्ये सामान ठेवून मग आम्ही पंढरपूरच्या पायी वारीला निघालो. आणि पंढरपूरच्या पायी वारीला निघाल्यानंतर असं वाटत होतं की आपण चालू शकणार का, काय करणार. पण मी तुम्हाला सांगते की मनामध्ये जर दृढ संकल्प असेल, पांडुरंगाला भेटायची जर प्रगाढ इच्छा असेल, तर आपण निश्चितपणे ती पायी वारी करू शकतो. आणि मग जाताना आम्ही मग आळंदीला गेलो. आळंदीहून गेल्यानंतर मग माझ्या बहिणीचा मुलगा असतो महेश आणि त्याची बायको दीपाली रामसने, त्यांच्याकडे आम्ही गेलोत. मग पुण्यात ज्यावेळेस मुक्काम असतो पण त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे मुक्काम केला. आणि नंतर मग आम्हाला पाठवायला माझा मुलगा शैलेश, माझी सून तृप्ती, ही सगळी सासवड येथे आली. आणि मग सासवड येथे आल्यानंतर मग आम्ही पुणे ते सासवड आम्ही त्या गाडीतनंच गेलो. त्या ठिकाणी माझी मैत्रीण मग सुशीला कासली, ती पण सासवडला आम्हाला जॉईन झाली. आणि मग आमची वारी खरं जर पाहिलं तर आळंदीपासून सुरू झाली ती वारी. आणि मस्तपैकी मग तेथून आम्ही मग चालायला सुरुवात केली. आणि चालायला सुरुवात केल्यानंतर मग एवढा तो वैष्णवाचा मेळा, एवढा तो अवर्णनीय आनंद त्या वारीमध्ये पाहायला मिळाला. आणि मग मी आणि माझी मैत्रीण सुशीला कासले, मग आम्ही दोघी थोडंसं आम्हाला गुडघ्याचा वगैरे त्रास असल्यामुळं मग एखादा दिवस आम्ही गाडीत बसायचं आणि काही दिवस आम्ही चालायचं. आणि खरं जर पाहिलं तर मी आणि माझी मैत्रीण थोडे आम्ही चालू शकत नव्हतो, पण आम्ही म्हणजे जवळपास 100 ते 150 किलोमीटर आम्ही पायी वारी केली. आणि बाकीच्या वेळेत मात्र आम्ही मग गाडीत बसायचो आम्ही. आणि पण खरं जर पाहिलं तर गाडीत बसून वारी करण्यापेक्षा शारीरिक त्रासामुळे आम्ही गाडीत बसलो खरं, पण जेव्हा आम्ही पायी चालायचो तर पायी चालत असताना तो जो आनंद आहे, वारकऱ्याच्यासोबत जाणं, चालणं, त्यांचं म्हणजे नामस्मरण विठ्ठलाचं, अभंग ऐकणं, तो टाळ मृदंगाचा आवाज, माऊलीची पालखी, तुकाराम महाराजाची पालखी जेव्हा एकत्र येते तेव्हा तर खूपच छान वाटतं. आणि ज्यावेळेस आपण त्या माऊलीच्या रथाजवळ जातो तर त्या रथाला असलेली ती घोडे जे आहेत, खरं जर त्यांचं सौभाग्य आहे, किती सुंदर घोडे माऊलीला पालखीमध्ये बसून घेऊन जात आहेत. आणि त्यांचं दर्शन आम्हाला खरं तर अचानकच झालं. आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं दर्शन झालं. आणि काही मग 1-2 दिवसांनी तुकाराम महाराजाच्या पालखीचं पण दर्शन झालं. आणि मग आम्हाला खूपच छान वाटलं त्या ठिकाणी.
आणि खरं जर पाहिलं तर आम्ही ज्या दिंडीमध्ये गेलो होतो, पांडुरंग महाराज पोद्दार यांच्या दिंडीमध्ये गेलो होतो, त्यांचं नियोजन तर वखाणण्यासारखं होतं. अगदी मस्तपैकी 2 वेळ जेवण, नाश्ता, चहा ह्या सगळ्या गोष्टी ते आम्हाला पुरवत असत. संध्याकाळी त्यांचं मग प्रवचन व्हायचं, आम्ही ते ऐकायचो. खरं जर पाहिले तर पांडुरंग महाराज पोद्दार हे वयाने कमीच आहेत, पण त्यांचं ज्ञान, त्यांची सांगण्याची पद्धती, त्यांची शैली आणि खूप छान वाटले. आणि आम्ही दररोज संध्याकाळी मग हरिपाठ पण म्हणायचं, चालताना आम्ही भजन गायचो. आणि खरं जर पाहिलं तर जेव्हा आम्ही मग चालत असताना मग मी पण डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलं आणि तुळशी वृंदावन घेऊन चालताना तो आनंद एक वेगळाच आनंद होता. मग कधी कधी काय व्हायचं माहिती आहे का, चालतानासुद्धा मग सोबत असलेली बॅग, तीसुद्धा बॅग आपल्याला जड वाटायची चालताना. मग आम्ही काय केलं माहिती आहे का, की अगदी त्या वारकरी बायका जसं डोक्यावरती बॅग ठेवून जातात तशी डोक्यावरती बॅग ठेवून आम्ही चाललो. खरं जर पाहिलं तर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून ती पायी वारी करणं, संतांच्या सोबत जाणं खरंच खूप आनंदाची ती अविस्मरणीय अशा त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. आणि मग पायी चालताना तर बघा बऱ्याच ठिकाणी मग जे भक्त लोक आहेत ते मग अगदी खायचे पदार्थ एवढे आग्रह करायचे, अगदी माऊली इकडे या, तुम्ही अगदी चांगल्या तुपाचा शिरा तुम्ही खा, घ्या, परत जा, तुम्ही पाण्याच्या बॉटल द्यायचे, रस द्यायचा, म्हणजे तिथं कशाचीच कमी नव्हती. पण जेव्हा हा जो वैष्णवाचा मेळा आहे, तर या वैष्णवाच्या मेळाव्यामध्ये म्हणजे बघा की कुठं कोणी तिथं शिस्त लावायला पोलीस नव्हते, कुणीच नव्हते. एवढ्या शिस्तीमध्ये त्या पालख्या जायच्या, त्या पालख्यासोबत सगळे वारकरी लोक जायचे आणि अगदी सगळे वारकरी लोक एकमेकाला माऊली माऊली म्हणत म्हणत ते मार्गक्रमण करायचे. आणि मार्गक्रमण करत असताना, चालत असताना मग अगदी ह्या ज्या भौतिक सुखसुविधा आपल्या घरातल्या आहेत, खरं तर त्या भौतिक सुखसुविधाचा त्याग करून आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जसं राहायचं असतं तसं आम्ही त्या ठिकाणी राहिलो. अगदी मिळेल त्या ठिकाणी आम्ही स्नान करायचं, मिळेल त्या ठिकाणी आम्ही झोपायचं. ऊन लागले की थोडंसं एखाद्या झाडाखाली विसावा घ्यायचा आणि तो विसावासुद्धा करत असताना नामस्मरण करायचं. मग माझी मुलगी पल्लवी ती मात्र अगदी पूर्ण वेळ चालली, अगदी पूर्ण 20 दिवस जी पायी वारी असते तिने केले. परत आमच्यासोबत प्राध्यापक नागनाथ सुडे आणि त्यांची मिसेस, त्यांची बहीण, या सगळ्याही जणांनी अगदी पूर्ण कधीही गाडीत न बसता त्यांनी पूर्ण वारी केली. आणि ती पूर्ण वारी जेव्हा आमची झाली, आम्ही पंढरपूरला आलो. पंढरपूरला आल्यानंतर मग आम्ही चंद्रभागेत स्नान केलं. आणि खरं जर पाहिलं तर पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला हा जो वारकऱ्यांचा जो मेळा असतो, तो मेळा पाहणं एक अविस्मरणीय आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतो. आणि खरोखरच, आणि मी वारी करत असताना काही जणींचे अनुभव पण ऐकले. तर एक बाई म्हणाली, अहो ताई, मी 5 वर्षापूर्वी वारीला आले होते बघा, पण माझ्या त्यावेळेस अगदी माझ्या मणक्यामध्ये गॅप होता, मला त्रास होत होता, तो कमी झाला आहे आणि आता वाढला आहे, परत आणखीन म्हणून मी वारीला आलेली आहे. म्हणजे अशाही आजार कमी होणारी ही वारी आहे. खरं जर पाहिलं तर आपले जे आजार आहेत 50% हे मानसिक आजार असतात, 50% हे शारीरिक आजार असतात. आणि मानसिकता आपली जर प्रबळ असेल की मी हे करू शकते, मी हे करणार, जसं मी आणि माझ्या मैत्रिणींनी ठरवलं की आपल्याला वारी करायचं आहे आणि आम्ही ती वारी केली. खरं जर पाहिलं तर खरा निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, खरा विठ्ठल रुक्माईचा जयघोष आपल्याला वारीमध्ये ऐकायचा असेल, खऱ्या संताचं दर्शन जर करायचं असेल तर निश्चितपणे आपण ही पंढरपूरची वारी करावी. आणि पंढरपूरची वारी करणं खरं जर पाहिलं तर एक अविस्मरणीय अशी ती वारी असते. त्यामध्ये नामदेव महाराज, तुकाराम महाराज, विठ्ठलांचा जयघोष असतो. आणि त्या वारीमध्ये चालताना विठ्ठलाला भेटायची जी ओढ असते, म्हणजे 20 दिवस आळंदीहून माऊलीसोबत निघाल्यानंतर जी ओढ असते विठ्ठलाला भेटायची, त्या ओढीमुळंच आपण पायी वारी करतो. खरं जर पाहिलं तर हे वारकरी संप्रदायामध्ये जन्म होणं म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे.
आणि म्हणून मला नेहमीच एकनाथ महाराजांचा अभंग आठवतो. एकनाथ महाराजाला एका वारकऱ्याने विचारलं, नाही, एकनाथ महाराजने नामदेव महाराजाला एका वारकऱ्याने विचारलं, अरे नामदेवा, आणि तुला विठ्ठलाचं दर्शन कसं काय झालं? एवढे छान अभंग करतो, भजन कीर्तन करतो, कसं काय झालं? तर त्यावेळेस नामदेव महाराज हसले आणि काय म्हणाले माहीत आहे का, की वारकरी घरामध्ये जन्म यायला पांडुरंगाचं दर्शन व्हायचं असेल तर जन्मोजन्मी आपण जर पुण्य असेल तरच आपण वारकरी घरामध्ये आपला जन्म होतो. आणि म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. आणि म्हणूनच माझा जन्मसुद्धा एक वारकरी घरामध्ये झाला. माझी आई सौ पंचफुला ज्ञानोबा चांबले जी शिक्षिका होती आणि माझे वडील स्वातंत्र्य सैनिक ज्ञानोबा गोविंदराव चांबले यांच्या पोटी माझा जन्म झाला. आणि म्हणून खरोखरच माझं पण भाग्य आहे की आज वारकरी संप्रदायात असल्यामुळं माझ्या मनाला एक प्रकारची वेगळीच शांतता मिळते. आणि म्हणून श्री श्री रविशंकरजी म्हणतात नेहमी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे आमचे गुरुदेव, की जेव्हा ज्ञान आणि विज्ञान संपतं तेव्हा अध्यात्म चालू होतं, आणि ज्या गोष्टी ज्ञान आणि विज्ञानाने सुटत नाहीत त्या गोष्टी अध्यात्माने सुटतात. आणि म्हणून हा असा अनुभव मला पंढरपूरच्या वारीमध्ये आलेला आहे. आणि आपणही एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. आणि कधीकधी असं आपल्याला वाटतं की ठीक आहे, आपण करूया, नंतर करूया, रिटायर झाल्यानंतर करूया, पण नोकरी करत असतानाच वेळ काढून वारी करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या वयामध्ये जर आपण वारी केली तर निश्चितपणे त्या वारीचा आनंद घेऊ शकतो. तुम्ही पण निश्चितपणे अशी ही वारी करा. रामकृष्ण हरी.